नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे, छोटंसं अपडेट घेऊन आलेलं आहे. आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन माहिती शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि कर्जमाफी कोणते आता शेतकऱ्यांनी कर्जमाफी पात्र ठेवणं कोणतं काम करावं लागणार आहे. आणि SBI बँक असेल, युनियन बँक असेल आणि बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जाच्या नोटिशी आणि नो अदालतीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आणि कोर्टात हजर राहण्याकरता तर शेतकऱ्यांना काय करावं या योजनेच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वप्रथम SBI बँक असेल, युनियन बँक असेल, जेव्हा ज्या बँकांनी कोणकोणत्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे तर त्या सर्व बँकांच्या माध्यमातून एक सांगण्यात आलेलं आहे की कर्जाच्या नोटिशी कोर्टामाफीचे दिलेलं आहे. आणि त्या लोक अदालतीमध्ये जे काही कोर्टामध्ये हजर राहण्याकरता केलेलं आहे आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून सेटलमेंट शेतकऱ्यांनी जे काही केलेलं आहे तर ते ह्याच्या बँकाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. आणि राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 2 लाखापर्यंत जे काही लोक कर्जमाफी असेल तर बँकेच्या माध्यमातून नवीन जे काही शेतकऱ्यांना सेटलमेंट करावं येईल तर त्या शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की जो काही सेटलमेंट का करावे आणि बँकाला का पैसे भरावे. तर ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी 2 लाखापेक्षा जास्त आहे आणि ज्या 30 सप्टेंबर 2024पर्यंत जे काही असेल तर ते तुम्हाला नियती म्हणजे काय असेल तर ते तुम्हाला कोर्टामध्ये तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही. तर किंवा नुसतं तुम्ही जाऊन आलं तर काही प्रॉब्लेम नाही. फक्त एक काम करा, तुमचं जे काही कर्ज असेल 30 सप्टेंबर 2025 असेल तर ते थकीत असेल तर 2 लाखापर्यंत कर्जमाफी तुम्हाला होणार आहे. आणि जे काही त्यामुळे सेटलमेंट करू नका, तुमचं कर्ज भरू नका. आणि कारण की 100% जे काही कर्जमाफीसाठी पात्र होणार आहे तर त्या कर्जमाफी लाभ होणार आहे. तर मग आता बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत की 2017चे जे काही कर्जमाफी आहे तर 2019ची कर्जमाफी जे काही असेल तर त्या पुन्हा कर्जमाफीसाठी पात्र होणार का, असा सहजागी शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. तर मग तुम्ही अगोदरच्या जे काही किती जरी योजनेचा जे काही कर्जमाफी घेतला असेल तर पात्र होत असेल तर 30 सप्टेंबर 2025पर्यंत जे काही असेल तर 2 लाखापर्यंत तुमचं कर्ज असेल तर तुम्ही जर पात्र होत असाल तर सरकारला कर्जमाफी द्यावीच लागेल. परंतु तुम्ही जे काही लाभ घेतला आणि त्या कुठलाही लाभ अर्थ उरत नाही तर हे मात्र कारण आहे. तर याचबरोबर कर्जदारांच्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे. शेतकऱ्यांचं कोणाकडे जायचं आहे, कोणाकडे 5 लाख आहे, कोणाकडं 10 लाखसुद्धा शेतकऱ्यांचे कर्ज आहेत. तर तुमच्याकडे जे काही किती जर असेल तुमच्या राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्ट सांगितण्यात आलेलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्जमाफी संदर्भात जे काही सांगितलेलं आहे शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत कर्जमाफी आहे. तर ते शेतकऱ्यांना व्याजसकट 1,80,000 ते पूर्णपणे माफ होणार. तर एखाद्या शेतकऱ्यांचं जे काही असेल व्याजसकट 2.5 लाख झाले असेल तर ते शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत माफ होणार. आणि जे काही वर्ष 50,000चा जे काही असेल तर तुम्हाला राहणार. तर अशा पद्धतीने जे काही सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो, आपण राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही समिती गठीत केलेलं आहे त्या समिती गठीच्या अहवालानुसार तर पाहायला गेलं तर मित्रांनो, कर्जमाफी जे काही असेल अहवाल असे सांगितलेलं आहे की जवळपास राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार आहे. आणि 35 लाख शेतकऱ्यांचं जे काही 25 ते 27,000 कोटीचा जे काही असेल ते एकूण कर्जमाफीसाठी जवळपास 40,000 कोटी रुपयांचा जे काही निधी राज्य सरकारने दिलेला आहे. तर जे काही शेतकऱ्यांना जे काही मागचे 3 वर्षापासून जे काही 2022, 23, 24 आणि 25 30 सप्टेंबर 2025पर्यंत ते जे काही असेल ते 4 कालखंडामध्ये असेल तर ते अशा शेतकऱ्यांना जे काही पुण्यश्लोक अहिल्यानगर देवीच्या यांच्या कर्जमाफीच्या माध्यमातून 50,000 रुपयांचा जे काही असेल ते अन्नदान ते काही असेल ते निधी मिळणार आहे. तर जे काही रिन्यूला आलेले असेल तर तुम्हाला थकीत पडले असेल तेव्हा पुढच्या काही दिवसामध्ये थकीत जर असेल तर माझं वैयक्तिक शेतकऱ्यांना सल्ला असेल तर तुमचा कर्जमाफी थकीत पडत असेल तर रिन्यू करून घ्या. तर कारण की तुम्हाला जे काही रिन्यू नाही केलं
तर 2 लाखापर्यंत कर्जमाफी 2 लाख भेटणार नाही, प्रोत्साहन अनुदान नाही मिळणार नाही. तर रेग्युलर शेतकऱ्यांना जे काही प्रोत्साहन अनुदान दिलं असेल तर मागच्या 3 वर्षापासून जे काही थकीत असेल तर तुम्ही थकीत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो एवढं व्हिडिओमध्ये एवढंच आहे. व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या वेळी भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.